सत्य प्रेम कथा। एका लहानशा गावात आशा नावाची साधी मनमिळाऊ आणि स्वप्नाळू मुलगी राहत होती। शिक्षण पूर्ण करून ती गावाजवळच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती। तिचं आयुष्य शिस्तीत, शांत आणि जबाबदाऱ्यांनी भरलेलं होतं। आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे घरची सगळी आशा तिच्यावरच होती। त्याच गावात किशोर राहायचा। तो मेहनती, प्रामाणिक आणि स्वाभिमानी तरुण होता। वडिलांचं लहानसं किराणा दुकान तो सांभाळायचा। मोठी स्वप्न होती, पण परिस्थिती साधी होती। गावात सगळे त्याला चांगला मुलगा म्हणून ओळखायचे। एक दिवस शाळेच्या कार्यक्रमासाठी आशा बाजारात साहित्य घ्यायला आली। त्याच दुकानात किशोर होता। छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची ओळख झाली। किशोरचं बोलणं साधं पण मनाला भिडणारं होतं आणि आशाचं हसणं तर एखाद्या सकाळच्या उन्हासारखं। त्या भेटीनंतर ते कधीतरी समोरासमोर यायचे, कधीतरी नजरेतून बोलायचे। हळूहळू ओळख वाढली आणि मैत्रीतून प्रेम कधी जन्माला आलं ते दोघांनाही कळलंच नाही। संध्याकाळी मंदिरात भेटणं, गावभरच्या वडाच्या झाडाखाली गप्पा, एकमेकांशी स्वप्न शेअर करणं। किशोर म्हणायचा, मी मोठा होणार नाही कदाचित, पण तुला आयुष्यभर आनंद देईन। आशाला हे शब्द सोन्यासारखे वाटायचे, पण आयुष्य नेहमी सोपं नसतं। आशाच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली। शहरात नोकरी करणारा श्रीमंत घरातला मुलगा त्यांना हवा होता। किशोरचं नाव घेताच घरात वादळ उठलं। तो दुकानात बसतो, उद्या तुला काय देणार, तुला लोक काय म्हणतील। आशा गप्प राहिली, पण तिचं मन तुटलं। किशोरला सगळं समजलं। तो आशाला म्हणाला, तुझ्या सुखासाठी मला दूर जायला हरकत नाही। त्या दिवशी दोघांनी एकमेकांना शेवटचं भेटलं। डोळ्यात अश्रू, ओठांवर मौन। आशाचं लग्न ठरलं, पण तिचं मन कधीच जुळलं नाही। वर्ष गेली। किशोरने मेहनत केली, दुकान वाढवलं, छोटा व्यवसाय मोठा केला। स्वप्न सोडली नाहीत। आशाचं लग्न मोडलं, कारण जिथे प्रेम नसतं तिथे संसार टिकत नाही। त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झाली। एका लग्न समारंभात वर्षानंतर ते पुन्हा भेटले। नजरा भिडल्या आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या। किशोर आज यशस्वी होता, पण अजूनही तसाच साधा। आशा म्हणाली, आजही तू तसाच आहेस। धैर्य केलं, घरच्यांशी बोलले। यावेळी परिस्थिती बदलली होती, विचार बदलले होते। शेवटी घरच्यांनी होकार दिला। साधं लग्न झालं, पण मनापासून। या स्टोरीचा आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की सत्य प्रेम वेळ पाहत नाही, परिस्थिती पाहत नाही, ते फक्त थांबतं आणि योग्य वेळ परत येते। जिथे प्रेम खरं असतं तिथे शेवट नेहमी सुंदर असतो। ही छोटीशी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि ही स्टोरी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार। धन्यवाद।